नमस्कार. स्मिताज टीचिंग अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण थॉर्नडाईकच्या प्रयोगाबद्दलची माहिती घेणार आहोत. ह्याच्यातून स्पष्ट होणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणार, त्याचे गुण अभ्यासणार आहोत आणि त्याच पद्धतीने त्याचे दोषही अभ्यासणार आहोत आणि याचबरोबर ते लक्षात ठेवणाऱ्या क्लुप्तीही आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. थॉर्नडाईकने केलेल्या प्रयोगावरून अध्ययनासंबंधी स्पष्ट होणाऱ्या गोष्टी. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, मांजर भुकेले असल्यामुळे अन्न मिळवण्याची प्रेरणा निर्माण झाली. यानंतर दुसरा पॉईंट आहे, अन्न मिळवण्यासाठी मांजर स्वैरपणे हालचाल करत होते. तिसरा पॉईंट आहे, योगायोगाने त्याला यश प्राप्त झाले. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे, अनावश्यक हालचालीचे प्रमाण हळूहळू कमी होते. यानंतर शेवटचं आहे, नेमकी हालचाल घडून अध्ययन पूर्ण होते. आपण अशा पद्धतीने थॉर्नडाईक याने मांजरावरती केलेला जो प्रयोग आहे, त्याला प्रयोगामध्ये जे निरीक्षण आपल्याला मिळालेलं आहे ते त्यांना इथे मांडलेलं आहे. याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहिलं की त्याला मिळणारी प्रेरणा असेल, त्याच्यानंतर त्याच्या स्वैर हालचाली, यानंतर झालेले यश प्राप्त झाले आणि नको असलेल्या हालचाली, अनावश्यक हालचाली कमी होत गेल्या आणि नेमकी हालचाल घडून येऊन अध्ययन पूर्ण झाले, असे आपल्याला या प्रयोगावरून स्पष्ट होते. यानंतर या प्रयोगाला त्यांना दिलेले जे नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धती, याचे आपण गुण अभ्यासणार आहोत. तर आपण याचे गुण अभ्यासू. याच्यामध्ये जे पहिला गुण आहे ते उद्दिष्ट स्पष्ट असते. इथे आपल्याला उद्दिष्ट जे आहे ते स्पष्ट असते असे पाहायला मिळते. उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाल होते. योगायोगाने यश मिळते. कमीत कमी वेळात उद्दिष्ट साधले जाते. इथे आपण USYK असा त्याचा कोडवर्ड तयार केलेला आहे. याच्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ते आपण परत एकदा पाहूया. याच्यामध्ये उद्दिष्ट जे आहे, अध्ययनासंदर्भातलं उद्दिष्ट असेल ते स्पष्ट असते. मग उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाल होते. यानंतर योगायोगाने यश मिळते आणि कमीत कमी वेळात नंतर उद्दिष्ट साध्य होत जाते. असे प्रयत्न प्रमाद पद्धतीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जसे आपण गुण अभ्यासले तसेच या पद्धतीचे दोषही पाहू. प्रयत्न प्रमाद पद्धतीचे दोष. याच्यामध्ये जो पहिला दोष आहे तो या पद्धतीत प्रगती अगदी सावकाश होते. यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, या पद्धतीमध्ये मिळालेले यश हा शुद्ध योगायोग असतो. यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात, शक्ती खर्च होते. यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, संपादित कौशल्याने दुसऱ्या परिस्थितीत संक्रमण होईलच याची खात्री नसते. आणि शेवटचा जो पॉईंट आहे, बौद्धिक क्षमतेचा विचार केला जात नाही. आपण प्रयत्न प्रमाद पद्धतीचे दोष इथे पाहताना, इथे जो प्रयत्न प्रमाद पद्धतीला लागणारा जो वेळ आहे त्याचा इथे अभ्यास केला पहिल्या पॉईंटमध्ये आणि नंतर पाहिले की तो जो आपल्याला यश मिळालेलं आहे ते योगायोगानं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर ज्या अनावश्यक हालचाली होतात या पद्धतीमध्ये, त्याच्यामुळे जास्त श्रम आणि शक्ती खर्च होते, हा त्याच्यातला भाग आहे. आणि यानंतर जो असाच प्रयोग आपण परत केल्यानंतर अशाच पद्धतीनं त्याचे रिझल्ट येतील याची आपल्याला खात्री नसते. परिस्थिती वेगळी असेल
तर आपल्याला अशाच पद्धतीनं यश मिळेल याची आपल्याला खात्री देता येत नाही. आणि शेवटचा जो विचार याच्यातमध्ये मांडलेला आहे तो बौद्धिक क्षमता जी आहे त्याचा विचार इथे केलेला नाही आहे. असं आपण आज थॉर्नडाईकच्या प्रयोगावरून जे अध्ययनासंबंधीचे स्पष्ट होणाऱ्या गोष्टी अभ्यासल्या. त्यानंतर प्रयत्न ही जी पद्धत आहे त्याला जे नाव दिलेलं आहे प्रयत्न प्रमाद पद्धत, त्याचे गुण अभ्यासले आणि प्रयत्न प्रमाद पद्धतीचे दोषही आपण अभ्यासले. आता प्रयत्न प्रमाद पद्धतीचे दोष आपण SVSSB या कोडवर्डनी आपण लक्षात ठेवू शकतो. आपण अशाच एका नवीन घटकाचा अभ्यास करत नवीन एका व्हिडिओमध्ये परत भेटू. तुम्ही व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करायचं आहे. धन्यवाद.